बाबा, माझा राजकीय प्रश्न आहे. आपण दिल्लीहून आलाय, आपल्याला कल्पना आहेच की काल आपण शरद पवार साहेबांसोबत होता. त्यानंतर रात्री अमित शहा साहेब सुद्धा शरद पवारांना भेटले आणि त्यानंतर एक चर्चेला सुरुवात झाली की अजितदादा गटाचे सुद्धा काही लोक आमदार खासदार हे साहेबांना भेटले. आपण बहुतेक तिथंच होता. आज हा विषय तसा राजकीय आहे, मला याच्यावर बोलायचं नाही, पण आपण प्रश्न विचारला, माझं कर्तव्य आता नाईलाजानं बोलले. अमित शहा साहेब पवार साहेबांकडे भेटायला आले का, तर ती खूप चुकीची बातमी, ते आले नाहीत. एक मुद्दा. अमित शहा साहेबांना मी भेटलो ह्या प्रकरणासाठी, सीबीआय चौकशी पाहिजे ती भेटलो, ते आहे, त्यांनी मान्य केले, ते करत आहेत, लावतायत, त्यांनी कोण पण लावले, त्यांचं बोलणं चालू आहे. ते पूर्ण माझ्या बाजूनं उभा राहिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीनं पूर्ण महाराष्ट्र शासनातली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सुद्धा ह्याच्यात लक्ष घालून आहेत आज. त्याच्यामुळे काही अडचणी येणार नाही, चौकशी नक्की होणार. म्हणजे मी जरी विरोधी पक्षात असलो तरी मला वाटतंय. पण ह्या विषय राजकीय विषयात तुम्ही बोललात तर पवार साहेबाचा वाढदिवस होता म्हणून मला आमचा हाऊस संपल्यानंतर मीन टाइम मध्ये मी आलो होतो. मी सकाळीही नव्हतो, दादा आले त्यावेळेस मी हाऊसला होतो, कारण मला ह्या हाऊसमध्ये माझा हाच विषय होता. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी थांबलो होतो. माझा हाऊसमध्ये असल्यामुळे मी हाऊसमध्ये होतो 3 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मी पवार साहेबाकडे आलो 5 वाजेपर्यंत, समजा 5-6 वाजेपर्यंत. त्यावेळेस ते गेलेले होते, येऊन भेटून साहेबाला गेले. त्याच्यानंतरचा विषय अमित शहा साहेब आलेच नाहीत, ही चुकीची बातमी आहे. कोणीतरी चुकीचं बोलते आणि राजकीय काही नाही. आम्ही 8ला 8 खासदार एक संघ आहोत. आमचे सगळे आमदार आमच्या सोबत आहेत. कुठेही काही होणार नाही. तुम्हाला जसं वाटतंय, कुणाच्या भावल्या वाटतात, कुणाचं स्वप्न वाटते, तसं काही घडणार नाही. खूप खूप धन्यवाद. पण आपण खासदार म्हणून असं काही खासदारांना असं वाटतं की आपण सत्तेत सहभागी झालं पाहिजे. नाही, मला माहित नाही. ज्यांना वाटतंय त्याचं मी पवार साहेबाचा खासदार आहे, पवार साहेबासोबत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.